आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। लोकल ट्रेनच्या 2 मोटरमनचा एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। कामाच्या अतिरिक्त ताणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर। दोघे पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत होते। पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आंदोलन। शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांचं पिंजऱ्यामध्ये बसून आमरण उपोषण। वन विभागाने तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। मुंबईमध्ये 15 ते 21 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार। मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 19व्या आवृत्तीसाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू झाल्याची घोषणा। पीएमपी चालकांना सीआयआरटी प्रशिक्षण सक्तीचं। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आतापर्यंत सुमारे 1,500 चालकांचं प्रशिक्षण पूर्ण। उर्वरित चालकांसाठी ही मोहीम युद्धपातळीवर सुरू। दर 2 दिवसांनी 45 जणांना प्रशिक्षण। पुणे विमानतळावरील प्रवासी संख्या 18,000च्या पार। गोवा, केरळ, हिमाचल आणि काश्मीरकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणी आणि प्रवासी सुविधांचं नियोजन। पुणे शहरातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य। वाकड ते नवले पुलादरम्यानच्या सेवा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार। या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित। लोणावळा खंडाळा घाटात बाईक स्टंटबाजांचा उच्छाद। जीवघेणे स्टंट करत वाहन चालक इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा व्हिडिओ समोर।